हा बघा, आज दिनांक 24/8/2024 आज शनिवार आहे, आनंददायी शनिवार। आजच्या दिवशी आपण दप्तराविना शाळा घेतो आणि शनिवारला आपण वाचन घेतो, पुस्तकांचं, गोष्टीच्या पुस्तकांचं वाचन घेतो आणि एक छोटासा प्रयोग करून आपण विज्ञान समजून घेतो। प्रयोगातून विज्ञान हा आपला उपक्रम आहे। तर आज आपण एक प्रयोग करणार आहोत, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे। बघूया, प्रयोगाचे नाव आहे हवेला वजन असते। हवेला वजन असते, प्रत्येक गोष्टीला वजन आहे, आपल्याला सुद्धा वजन आहे, आपण काट्यावर आपलं वजन मोजलेलं आहे की नाही। प्रत्येक गोष्टीला वजन असते। हवा आपल्याला दिसते का? दिसत नाही, दिसत नाही तरी पण हवा आहे की नाही? आहे, आणि त्याही हवेला वजन असते बरं का। मग ते वजन असते की नाही आपण छोट्याशा प्रयोगातून समजून घेत आहोत। तर या प्रयोगाला लागणारं साहित्य काय लागेल बघा, एक लांब स्ट्रॉ। बघा या ठिकाणी एक लांब स्ट्रॉ घेतलेला आहे, दोन समान आकाराची फुगे, बघा दोन समान आकाराची फुगे घेतलेली आहेत आणि दोन्ही एका सारख्या रंगाचे आहेत का? नाही। तर हा फुगा कोणत्या रंगाचा आहे? निळ्या। आणि हा फुगा कोणत्या रंगाचा आहे? नारंगी म्हणजे केशरी रंगाचा आहे की नाही। आणि या स्ट्रॉला आपण काय केलेलं आहे? धागे बांधलेले आहेत की नाही। धागे बांधलेले आहेत, दोन टोकाला दोन लांब धागे बांधलेले आहेत आणि एक मध्यभागी बरोबर धागा बांधलेला आहे। आता या ठिकाणी बघा, मी स्ट्रॉ असा धरलेला आहे, हा कशासारखा दिसतो आहे? तराजू सारखा दिसतोय। बाजारात गेले तुम्ही तराजू मध्ये एका याच्यामध्ये वजनाची मापी असतात पारड्यामध्ये, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपण जे साहित्य घेतो ते असते, जी भाजी घेतो ते असते की नाही। त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी छोटंसं पारडं तयार केलेलं आहे। समान आकाराचे धागे आहेत। आता तुम्हाला हा जो स्ट्रॉ आहे हा कसा दिसताय? दोन्ही बाजूला समान दिसताय की एका बाजूला झुकलेला दिसताय? समान दिसताय, दोन्ही बाजूला समान दिसताय का? नाही, झुकलेला दिसताय का? नाही, समान दिसताय ना, समान आहे। आता या दोन्ही टोकाच्या धाग्याला आपण फुगे बांधणार आहोत, ठीक आहे नाही, फुगे बांधणार आहोत। तर एका टोकाला आपण न फुगवलेला फुगा बांधू आणि दुसऱ्या टोकाला आपण फुगवलेला म्हणजे त्यात हवा टाकलेला फुगा बांधू, ठीक आहे। तर आता मी हे फुगे, हा एक फुगा फुगवणार आहे बघा। फुगा फुगत आहे, का बरं फुगत आहे फुगा? कारण त्यात मी काय करत आहे? हवा भरत आहे। आता बघा, त्यापेक्षा जास्त फुगला? आणखी आपण हवा भरूया, मोठा फुगा करूया। कसा करूया? मोठा। फुगवलेला आहे। आता या फुग्यातून हवा बाहेर येऊ नये म्हणून मी याला गाठ बांधणार आहे की नाही। एका टोकाला गाठ बांधणार आहे म्हणजे हवा आतमध्ये बंद राहील। आहे बंद? ठीक आहे। आता या टोकाला आपण धागा बांधून घेऊया। आणि दुसऱ्या टोकाला आपण न फुगवलेला, न हवा भरलेला फुगा बांधून घेऊया। बघूया तर काय होते ते, हीच तर आपल्याला गंमत बघायची आहे की नाही। बघूया। अरे वा वा वा, तुम्हाला माहिती आहे। आता हेच प्रयोगातून समजून घेऊया आपण। सोडू बघा बरं काय होत, क्लॅप करा। काय झालं? फुगवलेला फुग्याचं वजन जास्त झालं आणि न फुगवलेल्या फुग्याचं वजन कमी झालं। म्हणजेच यात काय भरली आपण? हवा भरल्यामुळे याचं वजन जास्त झालं आणि या फुग्याचं वजन कमी झालं। न फुगवलेले दोन्ही फुगे मी इथे बांधले असते तर दोन्ही समान राहिले असते, कारण त्यात हवा नव्हती, दोन्ही बाजूचं वजन सारखंच असतं। पण यात हवा भरल्यामुळे या फुग्याचं वजन वाढलं आणि या फुग्याचं वजन आहे तेवढंच राहिलं।
मग हवेला वजन असते की नाही? म्हणूनच आपल्याला आपण या प्रयोगातून हेच शिकलेलो आहे की हवेला काय असते? वजन असते. क्लॅप करा सर्वजण. समजलं तुम्हाला हवेला वजन